नाही, हा पक्षाचा मेळावा होता. याच्यामध्ये आता ज्या निवडणुका आहेत त्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील किंवा नगर परिषद असतील, याच्या संदर्भात एक आढावा आणि पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्यावर एक विचारविनिमय करण्याकरता आज संबंध महाराष्ट्रातला मेळावा अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ती बैठक ही आता पार पडलेली आहे. आणि तुम्ही जो काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेतेमंडळींची झालेली आहे, विशेषतः अजितदादांची देखील झालेली आहे. आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे. अनेक हिंदू संघटना आहेत त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा आहे तो दाखवलेला होता आणि अजितदादांवरती त्यांनी आरोप केलेले की तुम्ही राजकारण आहे ते वेगळीकडे घेऊन जाऊ नका, भाजप पक्षाच्या राज्यातील तुम्ही एक घटक आहात. तो आता ज्याचं मत असतं ते मांडत असतात, लोक सगळेजण आपापल्या पद्धतीने मांडत असतात. ते बरं, आज दादा झाली नाही, चर्चा झाली. शेवटी सगळ्या गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं असतं. ती चर्चा झालेली, आता ती अंतर्गत चर्चा असते, पक्षांतर्गत चर्चा असते, त्यामुळे ती झालेली आहे. पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडं अहिल्यानगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही अडीअडचणी असतील, जे काही तिथले विकास काम असतील, आमच्याबरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते. त्यामुळे त्यांनी देखील भूमिका मांडली की तिथलच्या कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकासासंदर्भात प्रश्न मांडले आहेत, त्यावर चर्चा झाली. याच्यावर फार वेगळी काय पुढे काही वेगळी चर्चा घडलेली नाही. राष्ट्रवादीतील आमदारांची भूमिका आता बदलत आहे. नाही, असं काही नाही. आंबेडकर विचारधारेचा विसर पडलाय. नाही, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही. मग आता मानतोच. मग शिवाजी महाराज हे शेवटी त्यात नावच पहिलं आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, त्यामुळे सगळेच मानतात, मीच नाही. महाराष्ट्रात नाही, याच्यामध्ये जी चर्चा आहे ती झालेली आहे आणि ती या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारा पद्धतीनेच कामकाज सुरू आहे. पक्षाकडे जी नोटीस दिली त्याचं उत्तर कधीबद्दल संग्रह घेणार आता समक्ष चर्चा झालेली आहे, त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं, काय करायचं. त्यानंतर काही कानमंत्र तुम्हाला दिला अशा पद्धतीने नाही, शेवटी कानमंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्षापासून देत आलेले ते. समर्थन करतायत. नाही, त्यांचे आभार आहे. शेवटी त्यांची जी भूमिका आहे, शेवटी सगळ्यांची भूमिका ती लक्षात घेतलेली आहे आम्ही, आणि त्यांचे आभार आहेत की त्यांनी आमचं समर्थन केलेलं आहे. एक सातत्याने चर्चा होत आहे की आपण लवकरच जे आहे ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. नाही, शेवटी अशा कुठल्याही घडामोडींबाबतीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम कुठल्याही व्यक्तीने याच्यामध्ये करू नये. आता ती चर्चा चालू असते. नाही, मी तेच सांगितलं, याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवरनं आपण कुठल्याही राजकारणाशी जोडू नये, कारण की आज आपण पाहतो की निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत. त्यामुळे आता काय कुठल्या निवडणुका नाही आणि आमच्या बाबतल्या या चर्चा आज नाही, या 2014 पासून पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजही चालू आहेत. ती आपल्याला निश्चित रूपानं ज्या ज्या वेळ असतील त्या वेळेला आपल्या सर्वांना ती लक्षात येईल. या भूमिकांचं तुमच्या मतदारसंघात किंवा तुमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते तुमच्या पाठिंब्याचे आहेत का, त्यांचं समर्थन तुमच्या कोणाचं तुमचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा मतदारसंघात या भूमिकेचं समर्थन केलं जातंय का? नाही, ह्या भूमिकेचं सगळं समर्थन करते, कोणी काही विरोध काही विषय नाही कोणाचा. नाही, असं पुढे काय होत नाही. ही दुसरी वेळ आहे आणि आपल्या भूमिकेमुळे कुठेतरी पक्षाची अडचण होते. नाही, कुठे काय अडचण होता. शेवटी अजितदादांशी आम्ही चर्चा केली, त्याच्यावरच आम्ही आता सगळं सांगितलेलं आहे. बोललो आम्ही आता दादांची, आता तेच बोललेलो आम्ही, सगळी सविस्तर चर्चा झालेली आहे, त्यामुळे काय अडचण होतच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.